बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीनं हळद काढणी करतात. त्यात वेळ, पैसा, श्रम जास्त लागतो. त्यावर उपाय म्हणून पंजाबच्या कृषी विद्यापीठानं हळद काढणी यंत्र विकसित केलंय. ट्रॅक्टरवर चालणारे हे यंत्र काढणी करताना हळद कंदाचा दर्जाही चांगला राखतं. आणि विशेष म्हणजे या यंत्राचं प्रात्यक्षिक कसबे डिग्रजच्या हळद संशोधन केंद्रात पाहायला मिळालं. महाराष्ट्रात हळदीच्या काढणीची लगबग आता अंतिम टप्प्यात आली आहे. साधारणपणे गरव्या प्रकारातील म्हणजे 9 महिने पूर्ण झालेल्या हळदीची काढणी आता सुरू झाली आहे. नेहमीच्या पारंपरिक पद्धतीत सुरुवातीला हळदीचा पाला कापून घेतला जातो आणि त्यानंतर जमिनीतील हळदीचे कंद कुदळीच्या साहाय्यानं काढले जातात. या पद्धतीत हळद उत्पादक शेतकऱ्याचा वेळ आणि श्रम सुद्धा वाया जातात. यावर आता पर्याय म्हणून पंजाब कृषी विद्यापीठानं ट्रॅक्टर चलित हळद काढणीचं यंत्र विकसित केलं. 4 फूट लांब आणि 3.5 फूट रुंदीच्या या यंत्राची चाचणी कसबे डिग्रजच्या हळद संशोधन केंद्रात झाली. हळदीचे कंद जमिनीमध्ये 1 फुटावरती खोलीपर्यंत वाढत आहेत. त्या पुढचे जे आपल्याला पाते दिसत आहेत, हे पुढचे पाते बरोबर कंदाच्या खाली जातात आणि कंद वरती उचलले जातात. कंद वरती उचलल्यानंतर व्हायब्रेटरच्या सहाय्यानं त्याची जी माती आहे ती माती पूर्णतः झाडली जाते आणि पाठीमागच्या बाजूला जी आपल्याला चेन दिसते आहे त्या चेनवरती हे कंद पडले जातात. चेनमध्ये सुद्धा मध्ये गॅप ठेवलेले आहे, त्यामुळे जी काही कंदाला चिकटलेली माती आहे ही व्हायब्रेशनच्या सहाय्याने ही माती खाली आपल्याला पडलेली दिसून येते. साधारणतः जे काही पुढच्या फण्या आहेत ह्या फण्या खाली कंदाच्या खाली गेल्यानंतर कंद वरती उचलल्यानंतर जे व्हायब्रेटरचे साधारणतः 6 ते 8 आपण टाइन्स दिलेले आहेत, त्या टाइन्सला ते व्हायब्रेशन मिळतं आणि त्या व्हायब्रेशन वरती चेन वरती येतं. चेन वरती आल्यानंतर त्याची संपूर्णतः माती निघून पडते. जमिनीच्या प्रकारानुसार 40 हॉर्स पॉवरच्या वरती असणाऱ्या ट्रॅक्टरला हे यंत्र जोडता येतं. पारंपरिक पद्धतीनं 1 एकर हळदीच्या कंदाची काढणी करण्यासाठी 5 मजुरांना 3 दिवस लागतात. आता तर हळद खांदून काढणीचं काम 5 रुपयाला घेतलं जातंय. ते काम या यंत्रानं सुकर होईल. 1 एकरातील हळदीच्या कंदाची या यंत्रानं काढणी अवघ्या 3 तासात होते. या यांत्रिक पद्धतीने हळद काढणीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला जवळपास 100% हळद आपली पूर्णतः निघून जाते. मजुराकरवी हळद आपण काढत असताना जमिनीमध्ये कंद राहण्याची जी शक्यता आहे ती जवळपास 20% कंद जमिनीमध्ये राहतात. त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण दुसरं पीक त्या शेतामध्ये घेतो त्यावेळेस अशी हळद आपल्याला उगवलेली दिसते. परंतु या यंत्राद्वारे काढलेल्या शेतामध्ये हळदीचं किंवा हळकुंड राहण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य आहे. दुसरं की याच्यामध्ये मजुराकरवी हळद काढत असताना टिकावाच्या किंवा कुदळीच्या साहाय्याने कंदांना इजा होते. साधारणतः 8 ते 10% इजा या मजुराकरवी होत असते. तर याच्यामध्ये कंदाच्या खाली हे यंत्र जात असून कंद वरती उचलत असल्यामुळं कंदांना इजा होण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा अगदी नगण्य आहे. 1 दिवसात साधारणपणे 1 हेक्टर क्षेत्रातील हळदीची सहजरित्या काढणी करता येते. या यंत्राची किंमत 80,000 रुपये असून ज्या गावात 25 ते 30 एकरावर हळदीचं क्षेत्र आहे त्या गावातील हळद उत्पादक शेतकरी एकत्र येऊन त्यांनी हे खरेदी केल्यास पहिल्याच वर्षी या यंत्राचे पैसे वसूल होतात. सध्या काढणीचा एकरी 5,000 रुपये खर्च येतो. तो इकडे वळवला तर यंत्र खरेदी करणं सोपं जाईल. हे यंत्र भाडेतत्वावर देऊन पैसा मिळू शकतो. इतर काही पिकांच्या काढणीसाठी सुद्धा हे यंत्र वापरता येतं. ट्रॅक्टर चलित जे हळद काढणी यंत्र आहे या यंत्राचा वापर आपण आले काढणीसाठी सुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर गादी वाप्यावरती जे लावतो जसं कांदा आहे, बटाटा आहे हे काढणीसाठी सुद्धा या यंत्राचा वापर आपण करू शकतो. त्यामुळे ज्यावेळेस हळद काढणीचा हंगाम नसेल त्यावेळेस इतर हंगामामध्ये सुद्धा या यंत्राचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. हळद लागवडीमध्ये आणि काढणीमध्ये मजुरावरती मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे हळदीच्या शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणं गरजेचं आहे. हळद काढणी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं करता यावी यासाठी हळद कंदाची लागवड करताना त्याच्या पद्धतीत बदल करणं आवश्यक आहे. या यंत्राचे आणखीही बरेच फायदे आहेत. साधारणतः 80,000 रुपये या यंत्राची किंमत. त्याचबरोबर साधारणतः 1 एकरच्या हळद काढण्यासाठी आपल्याला जवळपास 8 ते 10 लिटर डिझेल लागतं. त्याचप्रमाणे जवळपास 2.5 ते 3 तासामध्ये आपण 1 एकर जी हळद आहे ती हळद आपण काढणी करू शकतो. 1 एकरचं हळद काढण्यासाठी जवळपास आपल्याला 10 लिटर डिझेल
लागतं. 10 लिटर डिझेलची किंमत आजच्या बाजारभावानं आपण जर पाहिली तर साधारणतः 650 ते 700 रुपये हे आजच्या बाजारभावानं 10 लिटर डिझेलची किंमत होते. म्हणजे प्रति एकर आपल्याला 700 रुपये, त्याचबरोबर ट्रॅक्टर चालक आणि ट्रॅक्टरचा घसारा असं जर आपण किंमत केली तर ते साधारणतः 1000 ते 1200 रुपये आपल्याला त्याचा प्रति एकर हळद काढणीसाठी खर्च येतो. साधारणतः 30 एकरचे शेतकरी जर एकत्र आले तर 30,000 रुपये आपला या यंत्राद्वारे हळद काढणीसाठी खर्च येतो. त्याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या यंत्राची किंमत 80,000, असे 1,10,000 मध्ये आपण ही हळदीची जी काढणी आहे ती काढणी करू शकतो. खांदणीसाठी, हळद खांदणीसाठी प्रति एकरचा जर आजचा जर दर पाहिला तर साधारणतः प्रति एकर 5,000 रुपये असा हळद काढणीसाठी किंवा खांदणीसाठी प्रामुख्यानं मजूर वर्ग घेतो. म्हणजे जर 30 एकरचे शेतकरी एकत्र आले तर जवळपास आपल्याला 1.5 लाख रुपये आपले मजुरीवरती खर्च होतात. तेच जर आपण हे यंत्र घेतलं आणि सगळ्यांनी एकत्रितरित्या जर हळद जर काढणी केली तर नक्कीच आपल्याला खर्चामध्ये बचत होते, त्याचबरोबर वेळेमध्ये सुद्धा आपल्याला बचत झालेली दिसून येते. सरासरी 20,000 कंद संख्या आणि एका कंदाचं वजन 1 किलो धरलं तर 200 क्विंटल ओल्या हळदीचं उत्पादन मिळतं आणि सुकून साधारण 40 क्विंटल हळदीचं उत्पादन मिळतं. या यंत्रामुळे हळद काढणी सोपी आणि दर्जेदार होईल यात शंका नाही. चंद्रशेखर खोले, कसबे डिग्रज, सांगली.